तर आज मी तुम्हाला पुरी भाजीची रेसिपी दाखवणार आहे. पुरी जास्त तेलकट होऊ नये आणि छान फुगावी यासाठी मी काही टिप्स सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतले आहे. आता त्यामध्ये 2 चमचे मैदा घालूया. 1 चमचा रवा, थोडंसं मीठ घालूया आणि अगदी थोडंसं म्हणजेच अर्धा चमचा साखर घालूया. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊयात. चपातीसाठी जसे पीठ मळतो त्यापेक्षाही घट्टसर असं पीठ आपल्याला हे पुरी बनवण्यासाठी मळून घ्यायचं आहे. तर इथे हे पीठ मळून झालेलं आहे. त्यावरती झाकण ठेवून आपण अर्धा तासासाठी हे बाजूला ठेवूया. पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊया. तर इथे मी कढईमध्ये 3 चमचे तेल घेतले आहे. त्यामध्ये जिरे घालूयात. जिरे छान परतून झाले की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूयात. आता हे कांदा 2 मिनिट आपण परतून घेऊया. तर इथे हे कांदा 2 मिनिट परतून झालेला आहे. आता यामध्ये आलं, लसूण, जिरे आणि कोथिंबीरचं पेस्ट यामध्ये घालूया. हेही 1-2 मिनिटासाठी परतून घेऊयात. तर इथे हे छान परतून झालेलं आहे. आता यामध्ये 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालूया. टोमॅटो मऊ होईपर्यंत आपण हे परतून घेऊया. तर इथे हे टोमॅटो मऊ झालेले आहेत. आता यामध्ये बाकीचे मसाले घालूयात. तर इथे मी अर्धा चमचा हळद घातली आहे. चवीनुसार लाल तिखट, धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला. आता हे मसाले आपण 1 मिनिटासाठी परतून घेऊयात. तर इथे हे मसाले परतून झालेले आहेत. आता यामध्ये उकडलेले बटाटे घालूयात. तर इथे मी 3 बटाटे उकडून घेतले होते. आता हे बटाटे मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया. यामध्ये भाजलेले शेंगदाण्याचं कूट घालूया. काही वेळ परतून झाले की यामध्ये 2 ग्लास पाणी घालायचं आहे. यामध्ये
वाटाणे घालूयात आणि 5 मिनिटासाठी आपण ही भाजी शिजवून घेऊयात. भाजी शिजली आहे. यावरती आपण बारीक कट केलेली कोथिंबीर घालूयात. तर अशा प्रकारे ही बटाट्याची भाजी तयार आहे. तर आता आपण पुऱ्या लाटून घेऊयात. इथे हे पीठ अर्धा तास छान भिजलेलं आहे. आता परत एकदा आपण हे पीठ मळून घेऊयात. आता पिठाचा छोटासा गोळा घेऊन पुरी लाटून घेऊयात. पुरीला तेल लावून लाटायचं आहे, पीठ लावायचं नाही. पुरी थोडं जाडसरच लाटून घ्यायची आहे. पातळ जर लाटली तर पुरी कडक होतात. तर अशाच प्रकारे आपण सर्व पुऱ्या बनवून घेऊया. तर इथे हे सर्व पुऱ्या लाटून झालेले आहेत. आता आपण हे तळून घेऊया. तर इथे मी कढईमध्ये 4 वाट्या तेल घेतले आहे. त्यामध्ये थोडंसं मळलेलं पीठ घालूया. तेल कडक गरम झाल्यावरच त्यामध्ये पुऱ्या घालून तळायचे आहे. तर इथे हे टाकलेलं पीठ वरी आलेलं आहे, म्हणजे तेल कडक गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण एक पुरी घालूयात. पुरी तळून वरी आली की त्यावरती अशा प्रकारे पळीने गरम तेल टाकायचं आहे. पुरीला दाबायचं नाही. पुरी तळताना त्यावरती गरम तेल टाकल्यामुळे पुऱ्या छान पफी होतात. तर इथे ही पुरी छान तळून झालेली आहे. आता ही एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर अशाच प्रकारे आपण सर्व पुऱ्या तळून घेऊयात. तर अशा प्रकारे पुऱ्या केल्यामुळे कमी तेलकट होतात आणि छान फुगतात.